शीतल खरात. मी मॅजेस्टिक टॉवर नाहूरला 2 फ्लॅट बुक केले होते 2009ला. आमचं ड्रीम होम होतं की आमचं घर आम्हाला मिळावं आणि आम्ही 1,40,40,00,000पर्यंत पैसे इन्व्हेस्ट केले होते की आम्हाला आपलं घर मिळेल. आणि आतापर्यंत लोन आम्ही कंटिन्युअसली आम्ही लोनचे पैसे भरतोयच आहे. आम्हाला माहिती की आम्हाला घर मिळणार नाहीये, तरी आमचे EMI चालूच आहेत, आम्ही पैसे अजूनही भरतोयच आहे. आणि माझ्यासारखे असे 400 लोक आहेत होम बायर्स. आमच्या मॅजेस्टिकचे 400 आहेत आणि WT विस्परिंग टावर तिथे मुलुंडला आहे, त्यांचा पण 400 लोक आहेत. आणि आम्ही सगळे वाट बघतो की आमचं घर आम्हाला आमचं पोझेशन कधी मिळणार. आज 17 वर्ष झाले आणि अजून पत्ताच नाहीये की आम्हाला घर मिळणार आहे की नाही मिळणार आहे. आम्ही पैसे भरून झाले, पैसे भरतोय, रेंटने राहतोय, मुलं आमचे स्ट्रगल करतायत. आम्ही कसे दिवस काढतोय आम्हालाच माहितीये. आम्ही HDL साठी जॉब करतोय असं वाटतं. आमचे पैसा सगळा HDL साठी खर्च होतोय, पण अजूनही आम्हाला आमचं घर मिळालं नाही, आमचा न्याय मिळाला नाहीये. आम्हाला वी वॉन्ट अवर पोझेशन ऑफ अवर होम. आणि आम्ही कोर्टात सुद्धा NCLT मध्ये सुद्धा गेले, दाद मागायला गेलो, पण 4 वर्ष झालं आज आम्ही NCLT मध्ये फेऱ्या मारतोय, पण आम्हाला तारीखवर तारीख मिळते. कोणालाच नाही कळत आहे. COC एक रेझोल्युशन पास झालंय 2022ला की ज्याच्यामुळे आम्हाला सुरक्षा आणि ख्याती आणि बिल्डर दुसरे होते ते घर देणार होते, ते पण तो वाधवा आता हर्डल्स नवीन टाकतोय आणि ते पण स्टॉप करून टाकलंय. म्हणजे कोर्ट फक्त त्या वाधवाचंच ऐकते, आमचं ऐकतच नाहीये. त्यांना का ऐकते? दे आर द चीटर्स. वाधवाज आर द चीटर्स, बट स्टील कोर्ट इज लिस्निंग टू देम. कोर्ट इज गिव्हिंग सो मेनी डेट्स टू देम आणि आम्हाला तारीखच देत नाही. आमचे साहेब ओक सर जाऊन बोलले की तुम्ही आम्हाला तारीख लवकर डेट्स द्या, ऍटलीस्ट आमचं ऐकून घ्या. 4 वर्ष NCLT मध्ये आम्ही चाललोय, पण अजून जबकि एका वर्षात एक सर्टन टाइम पिरियड आहे, त्याच्यात त्यांनी NCLTचा निकाल लागला पाहिजे. पण आज 4000 डेज झालेत अँड स्टील द केस इज पेंडिंग इन NCLT. हे काय चाललंय कोणालाच नाही माहिती आम्हाला. आणि आम्ही EOW मध्ये पण कंप्लेंट केली होती वादवाची, तर त्याच्या पण फक्त त्याचे आम्ही FIR पण केलाय, EOW मध्ये कंप्लेंट केलंय, पण त्याच्यात पण FIR केलाय, पण चार्जशीट अजून त्याची मिळाली नाहीये त्याच्यावर. म्हणजे चार्जशीट लावली नाही. वाय दे कांट प्रूव्ह द क्राईम? फ्रॉड त्यांनी केला आहे, प्रूव्ह करायची गरज काय आहे? जबकि त्याने आम्हाला एवढ्या होम बायर्सला फसवलंय. एवढं आम्ही स्टॅम्प ड्युटी भरलाय, पैसे भरलेत, रजिस्टर केलंय, अजून काय त्याला चिटिंग केलंय ते दाखवायचंय गव्हर्नमेंटला. कसं त्याला आतमध्ये टाकलं, थोडा 2-3 वर्ष टाकलं, परत बाहेर सुटलं आणि आमचं अजून घर पोझेशन हे आणखीन एक स्वप्न दूरच राहिलंय. अजून आम्हाला आशा वाटते की कधी मिळणार, वी डोंट नो. मंत्रालयामध्ये आम्ही आज तर नाही, मंत्रालयामध्ये आधी पण 4-5 वेळा जाऊन फडणवीस साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला, शिंदे साहेबांना भेटण्याचा ट्राय केला, पण आम्हाला त्यांचे ऑफिस बेअररच भेटतात, आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचताच आलेलं नाहीये. ते काय कसं भेटायचं त्यांना माहिती नाही. सो वी डिसाइडेड की आम्ही आज इथे हडताल करू. वी विल टेक अ मोर्चा. आम्ही सगळे होम बायर्स इथे आज सकाळपासून अन्न पाणी काहीच नाहीये, इथे बसलोय भर उन्हात की आम्हाला कोणतरी आम्हाला न्याय देईल, कोणतरी आमचा आवाज ऐकेल. आम्हाला घेऊन गेले पोलीस स्टेशन, मंत्रालयामध्ये 4 पोलिसांनी आम्हाला घेऊन गेले. तिथे साहेब भेटले, उपसचिव साहेब भेटले, त्यांनी आम्हाला ॲश्युरन्स दिले की 15 तारखेनंतर आमचं मीटिंग घेतील, दे विल थिंक अबाउट अस आणि विचार करतील. आता आम्हाला 15 तारखेला मीटिंग आमचं झालं, आमच्यासाठी डिसिजन काय घेतलं, वेल अँड गुड. नाहीतर आम्ही इथे भूक हडताल करू, अमरण उपोषण करू, पण आम्हाला आमचं घर मिळालंच पाहिजे. हक्काचे पैसे आहेत, मेहनतीचे पैसे आहेत, हे असं कोणी एरा माणूस घेऊन जाऊ शकत नाही आमचे पैसे. कोटी आता बघा, 400 लोक तर आमच्याच बिल्डिंगचे 400 होम बायर्स आहेत ज्यांनी पैसे भरलेत. 80% ऑलमोस्ट सगळ्यांनी भरलेत. आणि विस्परिंग टावरचे आणखीन 400. ऑल टुगेदर प्रोजेक्टचे जे ते 6000 आहेत. जरा पॅराडाईज पीपल इन पालघर, त्यांचं पण काही लोक आहेत. त्याचे ऑल टुगेदर 6000 होम बायरला त्याने आम्हाला फसवलं आहे.